जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे तर फक्त काही मिनिटात तयार होणारी ही कलरफुल रंगीबेरंगी मूग कचुंबर रेसिपी तुमच्या रोजच्या डाएटमध्ये नक्की ॲड करा. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, पाहता ही कलरफुल छान आणि टेस्टी रेसिपी अगदी काही मिनिटातच बनून तयार होते आणि ही खूप हेल्दी, प्रोटीनने भरलेली आणि टेस्टीसुद्धा आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी घेतलेले आहेत मूग. आपलं मेन इन्ग्रेडियंट्स मूग आहे. मूग मी अगदीच 2 मिनटं उकळून घेणार आहे. पूर्णपणे बॉईल होईपर्यंत आपल्याला ठेवायचं नाही आहे, थोडेफार कडकच ठेवायचे आहेत. फक्त 2 मिनटं मी बॉईल करणार आहे आणि पाणी गाळून घेणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. तर इथे 1 वाटी मूग घेतलेला आहे. त्याचबरोबर काळी मिरी पावडर, चाट मसाला, टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून, काकडी बारीक चिरून घेतलेले आहे, कांदा बारीक चिरलेला घेतलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला मीठ, कोथिंबीर आणि लिंबू हे साहित्य घ्यायचं आहे. तर त्याचबरोबर इथे एक बाउल घ्यायचा आहे. थोडा साईजने मोठा घ्यायचा आहे म्हणजे मिक्स करायला व्यवस्थित जमतं. आणि सर्व इन्ग्रेडियंट्स आणि मेथड जे आहे ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तर नक्की एकदा व्हिजिट करा. तर इथे सगळे जे व्हेजीज मी घेतलेला आहे, सॅलड जो घेतलेला आहे बारीक चिरून, तो मी बाउलमध्ये टाकून घेणार आहे. तुम्ही उभ्या साईजचे कट करून घेतलेत तरीसुद्धा चालेल, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करून घेऊ शकता. इथे छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. तर फ्रेंड्स, आता आपल्याला मूग घ्यायचे आहेत. मूग जर तुम्ही पूर्णपणे शिजवलात तर टेस्ट अजिबात एकदम टेस्टलेस होऊन जाईल आपली रेसिपी. त्याच्यामुळे अगदी 2 मिनटं तुम्ही बॉईल करून घ्या आणि लगेचच काढून घ्या, त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते. त्याचबरोबर इथे आपल्याला लिंबू टाकायचं आहे आणि चाट मसाला आणि काळी मिरी पावडर ऑप्शनल आहे. तुम्हाला जर गरज असेल तर तुम्ही घ्या, नसेल तुमच्याकडे स्किप करा. त्याचबरोबर इथे मीठसुद्धा घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही लिंबू जो आहे तो स्किप करू नका. लिंबू आणि मीठ जरी टाकलं तरी ही जी रेसिपी आहे ती खूप भन्नाट बनते. कुचुंबर जे आहे ते खूप छान बनतं. तर अशा पद्धतीने आपली जी रेसिपी आहे ती झालेली आहे. वरून छानपैकी आपल्याला हिरवीगार फ्रेश कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता छान असं मूग कुचुंबर जे आहे ते आपलं रेडी आहे. कलरफुल आणि टेस्टीसुद्धा आहे. तर फ्रेंड्स, ही जी रेसिपी आहे ती तुम्ही संध्याकाळी डिनरसाठी घेऊ शकता किंवा लंचसाठी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला संध्याकाळी काहीतरी खायचं क्रेविंग होत असेल, काहीतरी असं खायचं आहे म्हणून पण तुम्ही ही जी रेसिपी आहे ती करून खाऊ शकता. अगदी खूप कमी साहित्यामधून बनून तयार होते. त्याचबरोबर फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. बाय.